आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला. 1892 कोटी आणि 61 लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे. पीक विमा योजनेमधून शेतकऱ्यांना भरपाई मंजूर केली आहे. शेतकरी बांधवांनो, हातातलं काम जरा बाजूला ठेव आणि 2 मिनिटं कान देऊ नका, कारण आजची बातमी फक्त एका हप्त्याची नाही, तर एकाच वेळी 4 मोठ्या प्रश्नांची उत्तर घेऊन तुमच्या दारात आली आहे. नमो शेतकरी योजना खरंच बंद होणार का? तब्बल 57 लाख शेतकऱ्यांना या योजनेतून बाहेर काढलं जाणार का? कर्जमाफीचे पैसे खात्यात पडतील का? आणि पीक विम्याची रक्कम तुमच्या बँकेत येणार की पुन्हा फाईलमध्येच अडकणार? या सगळ्या प्रश्न गेल्या काही दिवसांपासून गावागावात चर्चा सुरू आहे. कुणी म्हणतंय योजना बंद होणार आहे, कुणी म्हणत आहे हप्ता रद्द होणार, कुणी म्हणतं कर्जमाफी मिळाली तर नमो शेतकरीचा पैसा भेटणार नाही, तर कुणी पीक विम्याच्या नावावर वेगळीच तारीख सांगत फिरतोय. त्यामुळे शेतकरी माणूस सकाळी शिवारात जाताना, दुपारी मोबाईल तपासताना चिंतेत आणि संध्याकाळी बँकेचा मेसेज न आल्यावर पुन्हा चिंतेत पडतोय. पण शेतकऱ्यांनो, आज अर्धवट माहितीवर विश्वास ठेवायचा नाही आणि सोशल मीडियावर फिरणाऱ्या प्रत्येक मेसेजला खरं मानायचं नाही. कारण आज आपण नमो शेतकरी योजनेचा हप्ता का रखडलाय, तो कधी जमा होऊ शकतो, पीएम किसान योजनेबद्दल कोणती नवीन माहिती समोर आली आहे, कर्जमाफीच्या पहिल्या यादीत नाव असेल तर पुढे काय करायचं, नाव नसेल तर कोणाची वाट बघायची, आणि पीक विम्याचं स्टेटस तपासल्यावर कोणत्या शेतकऱ्यांचा मार्ग मोकळा होणार, हे सगळं अगदी गावच्या चौकात बसून समजावं इतक्या सोप्या भाषेत पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ मध्येच बंद करू नका, कारण सुरुवातीची बातमी दिलासा देईल, पण शेवटची माहिती तुमचे पैसे अडकण्यापासून तुम्हाला वाचवेल. आता राज्यभरातील लाखो शेतकरी आज 4 वेगवेगळ्या पैशांची वाट बघतायत. कुणाचे डोळे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याकडे लागले, कुणाला पीएम किसानचा पुढचा हप्ता कधी येणार याची चिंता आहे, कुणी कर्जमाफीच्या यादीत आपलं नाव शोधत आहे, तर कुणी पीक विम्याच्या पोर्टलवर रक्कम दिसते का ते पाहतोय. तर शेतकऱ्यांनो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं वेगवेगळी असली तरी एक गोष्ट मात्र सगळ्यांसाठी सारखी आहे. ई-केवायसी अपूर्ण, आधार बँकेला न जोडलेला, फार्मर आयडी नसलेला आणि खात्यात चुकीची नोंद असलेला शेवटच्या क्षणी अडचणीत सापडू शकतो. म्हणून फक्त पैसे कधी येणार एवढंच ऐकून थांबायचं नाही, तर पैसे विना अडचण खात्यात यावेत यासाठी कोणती कामं आजच पूर्ण करायची आहेत हे सुद्धा तुम्ही नीट समजून घ्यायचं. सर्वात आधी आपण नमो शेतकरी योजनेबद्दल पसरलेल्या मोठ्या अफवेचं सत्य पाहणार आहोत. त्यानंतर पीएम किसान योजनेला मिळालेल्या मुदतवाढीबद्दलची माहिती सुद्धा आपण डिटेलमध्ये माहित करून, मग कर्जमाफीच्या पहिल्या आणि दुसऱ्या यादीबद्दलचा जो काही गोंधळ उडालेला आहे त्याबद्दलचा सगळा गोंधळ आपण दूर करणार आहोत. आणि शेवटी पीक विम्याच्या पोर्टलवर क्लेम कॅल्क्युलेशन किंवा रक्कम दिसत असेल तर त्याचा नेमका अर्थ काय हे समजून घेणार आहोत. कर्जमाफीच्या यादीत नाव आल्यानंतर केवायसी कुठे करायची, बँक अडवणूक करत असेल तर तक्रार कुठे द्यायची, पहिल्या यादीत नाव नसेल तर पुढची यादी कधी पाहायची, आणि पीक विम्याचं स्टेटस मोबाईलवर तपासता येत नसेल तर गावातील कोणत्या केंद्रावर जायचं हे सुद्धा आपण स्पष्ट समजून घेणार आहोत. तर लक्षात ठेवा, पैसा मंजूर झाला तरी तुमची कागदपत्र अपूर्ण असतील तर तुमचं खातं रिकामच राहू शकतं आणि छोटीशी चूक तुम्हाला हप्त्यापासून लांब ठेवू. आता शेतकऱ्यांनो, सर्वात आधी नमो शेतकरी योजनेला गावागावात फिरणाऱ्या अफवेबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती करून. आता गेल्या काही दिवसांपासून मोबाईलवर एकच चर्चा फिरते, ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली त्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही. तब्बल 57 लाख शेतकऱ्यांना योजनेतून बाहेर काढलं जाणार आणि काही दिवसात योजना पूर्णपणे बंद होणार. कुणी व्हॉट्सअपवर मेसेज पाठवतोय तर कुणीवर मोठं टायटल देऊन तुमची भीती वाढवत आहे, तर गावच्या चौकात कुणीतरी ऐक्यू माहिती सांगून शेतकऱ्यांच्या मनात नवीन संशय तयार करतोय. पण अशा प्रत्येक बातमीवर विश्वास ठेवून एक गोष्ट लक्षात घ्या, शासनाकडून बंद करण्याचा किंवा पात्र शेतकऱ्यांना फक्त कर्जमाफी मिळाल्यामुळे बाहेर काढण्याचा कोणताही किंवा शासन आदेश समोर आलेला नाही. सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय की नमो शेतकरी योजना सुरूच राहणार आणि पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळत राहणार. कर्जमाफीचा लाभ मिळाला म्हणून नमो शेतकरी योजनेची पात्रता आपोआप रद्द होणार नाही. त्यामुळे गावात कुणी मोठ्या आवाजात योजना बंद झाली म्हणालं तरी घाबरून जाऊ नका. अधिकृत कागद सरकारकडून अजून आलेलं नाही, पण अफवा पसरवणाऱ्यांनी अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या अफवा पसरवलेल्या आहेत. आता दिलासा देणारी पुढची बातमी नीट आहे का? नमो शेतीचा हप्ता वाटप करण्यासाठी लागणाऱ्या निधीची तयारी सुरू करण्यात आली असून सहकार विभागाकडून सकारात्मक माहिती पुढे आली आहे. म्हणजे योजना बंद होणे, पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात पुढील हप्ता जमा करण्यासाठी प्रशासकीय हालचाल सुरू झालेली आहे. मात्र नेमकी तारीख अजून जाहीर झालेली नसल्यामुळे आजच किंवा उद्याच पैसे येतील अशा खोट्या तारखांवर विश्वास ठेवायचा नाही. निधीची तयारी पूर्ण झाल्यानंतर
आणि लाभार्थी माहिती तपासणी झाल्यानंतर हप्ता टप्प्याटप्प्याने जमा केला जाऊ शकतो. त्याचबरोबर पीएम किसान योजनेबद्दल सुद्धा एक महत्वाची बातमी पुढे आली. केंद्र सरकारने या योजनेला पुढील 5 वर्षांनी मुदतवाढ दिल्याचं सांगण्यात आलंय आणि नवीन शेतकऱ्यांना लाभामध्ये घेण्यासाठी नियमांमध्ये सुधारणा करण्याचे प्रयत्न सुद्धा जोरदार सुरू झालेले आहे. योजनेसाठी पुढील 5 वर्षात आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचे हप्ते पुढेही जमा होत राहण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला. पण लक्षात ठेवा, नमो शेतकरी आणि पीएम किसान या 2 वेगवेगळ्या योजना आहेत. एका योजनेचा हप्ता आला म्हणून दुसऱ्या योजनेचा पैसा त्याच तुमच्या अकाउंटमध्ये सरकेल असं होणार नाही. 2 योजना, 2 सरकार आणि 2 वेगळ्या प्रक्रिया ही गोष्ट समजली नाही तर गावातील अफवा पुन्हा तुमच्या डोक्यामध्ये भरतील आणि तुमच्या मनात भीती तयार होईल. आता शेतकऱ्यांनो, कर्जमाफीच्या पैशांकडे तुम्ही डोळे लावून बसलेले आहात. प्रत्येक कुटुंबासाठी ही कर्जमाफीची बातमी आता पुढे डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत. अत्यंत महत्वाची बातमी. आता सरकारकडून कर्जमाफीसाठी निधी मंजूर करण्यात आला आणि ज्या शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झाली आहे त्यांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने पैसे जमा प्रक्रिया एकदम वेगाने सुरू झाली. म्हणजे अनेक दिवसांपासून बँकेच्या दारात फेऱ्या मारणाऱ्या शेतकऱ्याच्या मोबाईलवर आता नक्कीच आनंदाचा मेसेज येऊ. साधारणतः 18 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफीची पहिली लाभार्थी यादी जाहीर करण्यात आली आणि त्या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांना बायोमेट्रिक पद्धतीने आधार व्हेरिफिकेशन म्हणजेच ई-केवायसी पूर्ण करण्यास सांगण्यात आलं होतं. ज्यांनी बँकेत किंवा सीएससी केंद्रात जाऊन ही सगळी प्रक्रिया पूर्ण केली त्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम आता टप्प्याटप्प्याने जमा होऊ लागली आहे. तुमचं नाव पहिल्या यादीत आलं असेल आणि ई-केवायसी पूर्ण झाली असेल तर बँकेचं खातं आणि मोबाईलवरील मेसेज वेळोवेळी चेक करत राहा. मात्र नाव यादीत असून सुद्धा ई-केवायसी अपूर्ण ठेवलेली असेल तर पैसा मंजूर होऊन सुद्धा तुमच्या दारामध्ये तुमच्या घरात पैसा येणार नाही. म्हणून आजच आधार व्हेरिफिकेशन पूर्ण झालंय का, बँकेचं खातं सक्रिय दिसतंय का आणि आधार बँक जोडणी बरोबर झाली का याची तुम्ही खात्री करून घ्या. कागदावर नाव येणं ही पहिली पायरी ठरेल, पण पैसा खात्यात आणण्यासाठी ई-केवायसीचं दार उघडणं अत्यंत गरजेचं आहे. आता काही बँका मार्च नंतरच्या व्याजासाठी अडवत असतील किंवा व्हेरिफिकेशनच्या नावाने वारंवार जर तुम्हाला चक्रा मारायला लावत असतील तर तुम्ही शांत बसू नका. अशा वेळी थेट तुम्ही उपनिबंधक कार्यालय किंवा तहसीलदार कार्यालयात लिखित तक्रार द्या. ज्यांनी 0 ITR भरलाय त्यांना केवळ त्या कारणामुळे कर्जमाफीतून बाहेर काढलं जाणार नाही, पण प्रत्यक्ष कर भरणारे किंवा उच्च पगाराच्या नोकरी असणाऱ्यांनी तिच्या पद्धतीने जर लाभ घेण्याचा प्रयत्न केला तर मात्र त्यांचा लाभ अडकू शकतो. आता पहिल्या यादीत नाव न आलेल्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा अत्यंत दिलासाची माहिती पुढे आली. 12 ऑगस्ट रोजी कर्जमाफीची यादी जाहीर केली जाणार आहे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ही पुढची यादी प्रसिद्ध होणार आहे. राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी याबद्दल अत्यंत महत्वाची माहिती दिली. त्यामुळे पहिल्या यादीत नाव दिसलं नाही म्हणून लगेच आशा सोडू नका, कारण दुसऱ्या यादीत तुमचं नाव पुढे येऊ शकतं. यादी येण्याची वाट पाहताना आधार, बँक खातं, कर्जाची माहिती आणि आवश्यक जितकेही काही डॉक्युमेंट्स असतील ते सगळे तुम्ही तयार ठेवा. यादीत नाव आल्यानंतर पुन्हा कागदपत्र शोधत बसलात तर पैसे जमा होण्याची वेळ तुमच्या हातून जाईल. पहिल्या यादीत नाव आलेल्यांनी केवायसी ताबडतोब पूर्ण करायची आणि जर नाव आलेलं नसेल तर त्यांनी 12 ऑगस्टच्या दुसऱ्या यादीकडे लक्ष ठेवायचं, कारण यावेळी 1 दिवसाचा उशीर सुद्धा पैशांची वाट अडवू शकतो. आता शेतकऱ्यांनो, कर्जमाफीची माहिती, पण शेतातल्या नुकसानीनंतर सगळ्यात जास्त वाट बघितली जाते. कुणाचं कापूस पावसात गेला, कुणाचं सोयाबीन वाऱ्याने आडवं पाडलं, तर कुणाच्या तुरीवर रोग पडून हातातलं डोळ्यांसमोर कमी झालं. अशा प्रत्येक शेतकऱ्यासाठी विमा कंपन्यांनी क्लेम कॅल्क्युलेशन आणि लाभार्थ्यांचे लॉट तयार करायचं काम जोरदार सुरू आहे. तुमच्या पीक विमा क्लेम कॅल्क्युलेशन किंवा ठराविक रक्कम दिसत असेल तर विम्याचा तुमचा दावा पुढच्या टप्प्यात पोहोचलाय असं म्हणायला काहीही हरकत नाही. म्हणजे पोर्टलवर 10,000 रुपये, 15,000 किंवा 20,000 इतकी रक्कम दिसत असेल तर त्या रकमेचा व्यवहार तयार झालेला आहे असं आपण समजू शकतो. पण स्टेटसमध्ये कोणतीही रक्कम किंवा क्लेम कॅल्क्युलेशन दिसत नसेल तर लगेच गावात अफवा पसरू नका. तुमचा दावा अजून तपासणीमध्ये असू किंवा नोंदीमध्ये काही अडचण राहिलेली असू शकते. शेतातलं नुकसान मोठं असलं तरी सुद्धा पोर्टलवरील नोंद पूर्ण नसेल तर पैशांचा तुमचा मार्ग थांबू शकतो. आता आपल्या खात्यात पीक विमा येणार का नाही हे घर बसल्या कसं तपासायचं सुद्धा तुम्ही घ्या. मोबाईलमध्ये अधिक विमा पोर्टल उघडा, आवश्यक माहिती भरून तुम्ही लॉग इन करा आणि अर्जाची एकदा तपासून घ्या. त्या ठिकाणी क्लेम कॅल्क्युलेशन, मंजूर रक्कम किंवा पेमेंटशी संबंधित दिसते का हे एकदा चेक करा. मोबाईलवर स्टेटस तपासता येत नसेल तर गावातील केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र किंवा ई सेवा केंद्रात जाऊन अर्जाची तपासून घ्या.
पण कोणत्याही अनोळखी व्यक्तीला OTP, बँकेचा पिन किंवा खात्याची गुप्त माहिती देऊन पीक विम्याचा लाभ मिळवण्यासाठी फार्मर ID कार्ड, eKYC, आधार बँक आणि वेळेत केलेली पाहणी या गोष्टी व्यवस्था अत्यंत गरजेचं आहे. यापैकी एक नोंद जरी तुमची राहिली तर पोर्टलवर तुम्हाला रक्कम दिसेल, पण बँकेमध्ये पैसे यायला उशीर होऊ शकतो. म्हणून फक्त पावसाकडे पाहून नुकसान मोजू नका. आजच पोर्टलवर जाऊन तुमच्या नावास किती रक्कम दिसत आहे ते एकदा तपासून घ्या. कारण शेतातलं नुकसान दिसत पण खात्यात अडकलेला पैसा दिसतो. शेवटचा आणि सर्वात मोठा प्रश्न तो म्हणजे नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता नेमका कधी जमा होणार. गेल्या अनेक दिवसांपासून सरकारकडून कोणतीही ठोस अपडेट न आल्यामुळे योजना बंद झाली. पात्र शेतकऱ्यांची नावं कमी करण्यात आली किंवा कर्जमाफी मिळालेल्यांना पुढचा हप्ता भेटणार नाही. गावागावात रंगल्या होत्या, पण सरकारच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलंय की नमो शेतकरी योजना बंद होणार नाही आणि पात्र शेतकऱ्यांना योजून बाहेर काढलं जाणार नाही. कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना सुद्धा नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळत राहणार. त्याच्या वाटपासाठी लागणाऱ्या ही तयारी पूर्ण करण्यात आली आहे आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पैसे खात्यामध्ये पाठवले जातील. मात्र सरकारकडून अजून अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. त्यामुळे अमुक दिवशी किंवा अमुक वेळी पैसे की जमा होतील असं सांगणाऱ्या अफवांपासून तुम्ही दूर राहा. निधी मंजुरी, लाभार्थी तपासणी आणि DBT प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हप्ता टप्प्याटप्प्याने जमा होऊ शकतो. म्हणजे योजना सुरू राहणार, पात्र शेतकऱ्यांना लाभ भेटणार आणि पैसे जमा करण्याची तयारी सुद्धा पुढे सरकणार. पण अधिकृत तारीख जाहीर होईपर्यंत तुम्ही संयम ठेवा. मोबाईलवर तारीख फिरते म्हणून विश्वास ठेवू नका, कारण खोटी तारीख आशा वाढवते आणि दुसऱ्या दिवशी आशा पुन्हा मोडून पडते. तर शेतकऱ्यांनो, हप्ता जमा होणार म्हणून फक्त मोबाईलकडे पाहत बसण्यापेक्षा आजच स्वतःची कागदपत्र तपासा. eKYC पूर्ण नसेल तर ताबडतोब पूर्ण करा. आधार कार्ड बँक खात्याशी जोडलं नसेल तर आधार सीडिंग करून घ्या आणि फार्मर ID तयार नसेल तर अधिकृत केंद्रातून तो काढून घ्या. बँक खातं चालू दिसतंय का, NPCI मॅपिंग योग्य खात्यावर सक्रिय दिसतंय का, आधार पासबुक 7/12 आणि योजनेतील नाव एकसारखं दिसतंय का याची खात्री करून घ्या. ही 2-3 कामं अपूर्ण राहिली तर सरकारकडून पैसा पाठवला तरी सुद्धा तुमच्या अकाउंटमध्ये तो जमा होणार नाही. आता नमो शेतकरी योजना, PM किसान योजना, कर्जमाफी आणि पीक अशा 4 योजनेच्या पैशांचा मार्ग पुढे वेगाने सरकतो. त्यामुळे ही माहिती स्वतःपुरती मर्यादित. गावातील वृद्ध शेतकऱ्याला eKYC करता येत नसेल तर मदत करा. कुणाचं पीक तपासता येत नसेल तर त्याला अधिकृत सेवा केंद्रापर्यंत घेऊन जा आणि कुणाचं नाव कर्जमाफीच्या पहिल्या यादीत पुढील यादीकडे लक्ष ठेवायला सांगा. व्हिडिओ प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक द्या. जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता आपण पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह, नवीन माहिती. तोपर्यंत धन्यवाद.